जमिनीवर ते बसले आहेत त्याच जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, त्या संदर्भात एक मोठी कारवाई आम्ही नागपूर शहरामध्ये त्याही काळात केली होती। नंतर लक्षात आलं वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खाजगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता। नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि TDR देऊन त्या जमिनी ॲक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला। त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टे वाटप केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे। हजारो पट्टे आत्तापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत, हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत। ही सगळी प्रोसेस संपवून गरिबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं आम्ही करतो। देवेंद्रजी, राज ठाकरे आज बोलले की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज काय? सध्या आरक्षणावरून बरंच चर्चा सुरू आहे आणि ते नेमके काय बोलले मला कल्पना। प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं राज ठाकरेवर ताडा लावा म्हणून। बघा, राज ठाकरे काय बोलले, प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही। मी एवढंच सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बातचीत करतायत आणि ते गेले 2 दिवस नागपूरच्या दौऱ्यात होते आणि आता मराठवाड्यातल्या भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत ते बैठक करणार आहेत। दरम्यान महाराष्ट्रात झोपडपट्टीधारकांना पट्ट्यांचं वाटप करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी, जे विशिष्ट कालमर्यादेपेक्षा जास्त त्या ठिकाणी राहत आहेत अशा लोकांना, अशा झोपडपट्टीधारकांना पट्टे नावावर करून देण्याच्या संदर्भात, या पट्ट्यांचं वाटप करण्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे।